नमस्कार, मी प्रणाली माझे कोकणमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी, गाई म्हशी कुणाच्या, म्हशी माझ्या मामाच्या, लहानपणी म्हटलं जाणारं हे गाणं तुम्हाला आठवतंय। दिवाळीची पहिली पणती गुरुवारी म्हणजे आज गाय वासरांसाठी लावली जाणार आहे। वसुबारस म्हणजेच गोवत्स द्वादशी। वसुबारसच्या पूजेपासून खऱ्या अर्थानं दिवाळीच्या सणाला सुरुवात होते। भारतीय संस्कृतीतील सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी। दिवाळी हा 5 दिवसांचा सण आहे। दिवाळीचा पहिला दिवस हा वसुबारस म्हणून साजरा केला जातो। माझे कोकणच्या सर्व प्रेक्षकांना वसुबारसच्या खूप खूप शुभेच्छा। वळूयात बातमीपत्राकडे, त्याआधी पाहूयात हेडलाईन्स। ब्लूजेट हेल्थकेअर कंपनीवर अखेर गुन्हा दाखल, घटनेचा तपास करण्यासाठी स्वतंत्र समिती गठीत। रत्नागिरी पोलिसांनी 2 बांगलादेशी नागरिकांना घेतलं ताब्यात, तसेच अंबर ग्रेसची विक्री करणाऱ्यांवर केली कारवाई। रेशन दुकानावर दिवाळी आधी धान्य मिळावं, रत्नागिरी जिल्हा काँग्रेसने केली मागणी, तहसीलदार यांना दिले मागणीचे निवेदन। आणि वाशी ग्रामपंचायतमध्ये इंडिया आघाडीचे वर्चस्व, ग्रामपंचायतच्या सरपंचपदी संदेश ठाकूर। पाहुयात सविस्तर वृत्त। ब्लूजेट हेल्थकेअर या कंपनीमध्ये झालेल्या अपघातानंतर 11 कामगारांच्या मृत्यूला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित झालाय। दरम्यान महाड MIDC पोलीस ठाण्यामध्ये कंपनी प्रशासन आणि मेंटेनन्स मॅनेजरवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। या अपघाताची सखोल चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली एका समितीची देखील स्थापना करण्यात आली आहे। ब्लूजेट हेल्थकेअर या कंपनीमध्ये आग लागून झालेल्या अपघातात 11 कामगारांचा मृत्यू झाला होता। या अपघातानंतर कंपनी प्रशासन आणि संबंधित सरकारी यंत्रणेवर नागरिकांनी संताप व्यक्त केला। या प्रकरणी कंपनी प्रशासनावर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी देखील करण्यात आली होती। त्यानुसार महाड MIDC पोलीस ठाण्याने कंपनी प्रशासन आणि मेंटेनन्स मॅनेजर यांच्यावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे। महत्त्वाचं म्हणजे अपघातास कारणीभूत असलेल्या यंत्रणांची सखोल चौकशी करण्यासाठी रायगड जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांच्या मार्गदर्शनाखाली एक समिती गठीत करण्यात आली असून यामध्ये महाडचे उपविभागीय अधिकारी ज्ञानोबा वानापुरे हे अध्यक्ष असून त्यांच्या अध्यक्षतेखाली औद्योगिक सुरक्षा विभागाचे उपसंचालक केशव केंद्रे, जिल्हा उद्योग केंद्राचे GS हरलैया, कामगार उपायुक्त बाबासाहेब वाघ यांसह इतर विभागातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे। ज्या अधिकाऱ्यांकडे औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांच्या नियंत्रणाचा कारभार आहे त्याच अधिकाऱ्यांकडे चौकशी दिल्यानं नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे। दिनांक 8 नोव्हेंबर रोजी चिपळूण पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी आणि अंमलदार हे चिपळूण शहरामध्ये नियमित गस्त घालत असताना चिपळूण पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली। रेल्वे स्टेशन रोड स्थित माऊली अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक 202 मध्ये एक राखाडी रंगाचा चौकडा शर्ट आणि काळी पॅन्ट घातलेला इसम गावठी बनावटीचे पिस्टल आणि राऊंड स्वतःचे ताब्यात बाळगून आहे। लगेचच पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांनी याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी चिपळूण राजेंद्र कुमार राजमाने यांना ही माहिती दिली आणि शहरामध्ये गस्तीवर असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्नदीप साळोखे तसेच अंमलदार यांच्यासह त्या ठिकाणी छापा टाकण्यात आला। या पथकाने छाप्यादरम्यान रेल्वे स्टेशन येथील माऊली अपार्टमेंटच्या रूम नंबर 202 चा दरवाजा ठोठावला असता एक इसम पोलिसांना पाहताच संशयित फ्लॅटमधून पळून जाऊ लागला। तेव्हा त्याला चिपळूण पोलीस पथकाने जागीच ताब्यात घेतलं आणि आरोपीने आपले नाव नीरज हिरासिंग बिष्ट, वय वर्ष 21, राहणार खोलाबेडी, तालुका घनसाली, जिल्हा टिहरी, राज्य उत्तराखंड असं सांगितलंय। या पथकाद्वारे सदर रूमची झाडझडती घेण्यात आली। नीरज हिरासिंग बिष्ट राहत असलेल्या बेडरूममधील पोटमाळ्यावर पांढऱ्या रंगाच्या गोणीमध्ये असलेल्या बॅगमध्ये कपड्यांच्या खाली एका कापडी पिशवीमध्ये गावठी बनावटीची लोखंडी पिस्टल गुंडाळून ठेवलेली आढळून आली। तसेच या पिशवीमध्ये 2 लोखंडी मॅगझिन, 46 राऊंड, 2 काळ्या रंगांचे फायटर पंच, 2 मोबाईल हँडसेट देखील मिळून आलेत। नीरज हिरासिंग बिष्ट यास ताब्यात घेऊन त्याच्यावर चिपळूण पोलीस ठाणे येथे भारतीय हत्यार कायदा कलम 325 तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 मधील 1, 3
आणि 135 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला। या गुन्ह्याचा अधिक तपास सुरू आहे। चिपळूण पोलिसांना मिळालेल्या एका गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी चिपळूण रेल्वे स्थानकाच्या परिसरात एक छापा घातला। या छाप्यामध्ये एका फ्लॅटच्या आवारामध्ये एका युवकाकडे 7.62 mm ह्या कॅलिबरचं एक पिस्टल, त्यासोबत 46 राऊंड पोलिसांनी जप्त केलेला आहे। त्या युवकाला ताब्यात घेतलेला आहे। त्या युवकाचं नाव नीरज बिस्तास असून तो उत्तराखंड राज्यातील राहणारा असून त्यांनी हे पिस्टल कशासाठी आणलेलं आहे, त्याचा वापर त्यांनी काही गुन्हा करण्यासाठी केलेला आहे का, किंवा ह्यापूर्वी त्यांनी काही अशा प्रकारचे गुन्हेगारी कृत्य केलेले आहेत का, याबद्दल पोलीस विचारपूस करून त्याच्याकडून अधिक माहिती घेत आहेत आणि सखोल तपास करत आहेत। धन्यवाद। रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमधील सावर्डे येथील कारवाईत 2 बांगलादेशी नागरिकांना दहशतवाद विरोधी शाखा रत्नागिरी मार्फत ताब्यात घेण्यात आले। 7 नोव्हेंबर रोजी दहशतवाद विरोधी शाखा रत्नागिरी यांना गोपनीय बातमी मिळाली। सावर्डे पोलीस ठाणे हद्दीतील डेरवण फाटा येथील कासारवाडी परिसरात बांगलादेशी नागरिक बेकायदेशीररित्या भारतात प्रवेश करून वास्तव्य करीत आहेत। या मिळालेल्या बातमीवरून पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखेचे जनार्दन परबकर यांच्या मार्गदर्शनाखाली 2 पंचांचा समावेश असलेले एक पथक तयार करण्यात आले आणि लगेचच सावर्डे पोलीस ठाणे हद्दीतील डेरवण फाटा येथील कासारवाडी परिसरातील बांधकाम चालू असलेल्या इमारतीजवळ सापळा रचण्यात आला। या पथकामार्फत दिनांक 7 नोव्हेंबर रोजी मोटारसायकलवरून आलेले 2 इसम बांधकाम चालू असलेल्या इमारतीजवळ जात असताना त्यांच्या एकंदरीत पेहरावावरून ते इसम बांगलादेशी असावेत म्हणून संशय आल्यानं त्यांना त्यांचे नाव, पत्ता, मूळ गाव तसेच भारतीय नागरिकत्वाचा पुरावा मागितला असता त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरं दिली आणि त्यांच्याकडे त्यांचे नागरिकत्वाबाबत काहीच पुरावे अथवा कागदपत्रांबाबत तपास केला असता त्यांच्याकडे कोणतेही कागदपत्र किंवा पुरावे नसल्याचं समजलं। त्यांच्या बोलीभाषेवरून ते बांगलादेशी नागरिक असल्याबाबत खात्री झाल्यानं त्यांना अधिक चौकशी कामी ताब्यात घेण्यात आले। मुस्ताक शेख मोहम्मद, अतियार शेख मोहम्मद शाहीन गाझी अशी त्या इस्मांची नाव आहेत। तसेच सदर दोन्ही इस्मांच्या ताब्यातून 2 मोबाईल आणि 1 मोटारसायकल ताब्यात घेण्यात आली आहे आणि त्यांच्या विरोधात पात्रपर भारतात प्रवेश नियम 1950 चा नियम 3 सह 6 तसेच परकीय नागरिक कायदा 1946 चे कलम 14 प्रमाणे सावर्डे पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। रत्नागिरी जिल्ह्याची दहशतवाद विरोधी शाखा यांना एक माहिती प्राप्त झाली होती, ज्यामध्ये 2 परकीय नागरिक सावर्डे भागामध्ये वास्तव्य करत असल्याची माहिती मिळाल्याच्या आधारे त्यांनी सावर्डे भागामध्ये एका ठिकाणी छापा घातला। त्या ठिकाणी त्या 2 व्यक्तींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस केली, तेव्हा त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं भारतीय नागरिक असल्याबद्दलचे कुठलेही पुरावे त्यांच्याकडे आढळले नाहीत। सखोल विचारपूस करता प्राथमिक माहिती अशी प्राप्त झालेली आहे की दोन्ही नागरिक बांगलादेश या देशामधील असल्याची माहिती प्राप्त झाल्याने त्यांच्याविरुद्ध भारतीय नागरिक अधिनियम तसेच इतर विविध कलमान्वये आणि कायद्यान्वये त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आलेली आहे। त्यांच्याकडे अधिक चौकशी करून पुढील तपास चालू आहे। धन्यवाद। रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉप ते मीरा बंदर जाणाऱ्या रोडच्या बाजूला चंपक मैदान रत्नागिरी येथे काही व्यक्ती लुप्तप्राय प्रजातीच्या माशांची उलटी अर्थात अंबरग्रिसची विक्री करण्याकरता येणार आहेत अशी गुप्त बातमी मिळाल्यानुसार लगेचच स्थानिक गुन्हे शाखा येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गोरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करत या पथकासह चंपक मैदानाजवळ सापळा रचला। चंपक मैदान येथून 4 इसमांना संशयितरित्या जाताना पथकानं थांबवलं आणि लगेचच त्यांची झडती घेतली असता त्यांच्या ताब्यात असलेल्या एका पिशवीत लुप्तप्राय प्रजातीच्या माशाची उलटी अर्थात अंबरग्रिस मिळून आला। विकास मेस्त्री, समीर मेस्त्री, राजेश जगताप, महेश ठोकराल अशी ताब्यात घेतलेल्यांची नावं असून सर्वजण मूळचे सिंधुदुर्गातील आहेत। अपसात संगनमत करून लुप्तप्राय प्रजातीच्या माशाची उलटी अर्थात अंबरग्रिस कोणतीही परवानगी न घेता विनापरवाना आपल्या ताब्यात विक्री करण्याच्या उद्देशानं बाळगले असताना मिळून आले म्हणून त्यांच्यावर वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 च्या कलम 39, 44, 48 तसेच 49 ब आणि 57 आणि 51 प्रमाणे रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आला आहे। तसेच या गुन्ह्यातील अन्य सहभागी व्यक्तींचा शोध घेण्याकरिता अधिक तपास सुरू आहे।
रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेला माहिती मिळाली की 4 इसम अंबरग्रिस नावाचा जो वन्यजीव संदर्भातला प्रतिबंधित पदार्थ आहे तो विक्रीसाठी घेऊन येत आहेत. ह्या माहितीच्या आधारे पोलिसांनी 4 इसमांना ताब्यात घेतलं, त्यांच्याकडं विचारपूस केली आणि त्यांच्याकडील जो प्रतिबंधित पदार्थ आहे तोही ताब्यात घेतला. हे 4 इसम सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील राहणारे असून त्यांच्याकडे अधिक विचारपूस चालू आहे. ह्या संदर्भात पोलिसांनी भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम या कायद्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलीस त्यांच्याकडनं अधिक माहिती प्राप्त करत आहेत, सखोल अशा प्रकारची तपासणी करत आहेत. दिवाळी सण सुरू होण्यास काहीच दिवस शिल्लक आहेत, परंतु धान्य रेशन दुकानावर पोचलं नाही. सामान्य जनतेनं दिवाळी कशी साजरी करावी असा मोठा प्रश्न जनतेसमोर आहे. तसेच 2 आठवड्यापूर्वीच शिधा वाटप सुरू झाले असं सरकारनं जाहीर केलं असताना आजतागायत शिधा पिशवी सामान्य जनतेपर्यंत पोहोचली नाही. तसेच काही कुटुंबियांच्या तांत्रिक अडचणींमुळे अंगठ्यांचे ठसे देखील उमटत नाहीत, त्यामुळे त्यांना अन्नधान्यापासून वंचित राहावं लागतंय. यासाठी कोणता पर्याय काढला गेलाय असा प्रश्न निवासी तहसीलदार कांबळे यांना सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष कपिल नागवेकर आणि ओबीसी विभाग प्रदेश उपाध्यक्ष दीपक राऊत यांनी विचारला आणि दिवाळी सुरू होण्याआधी धान्य मिळावे अशी मागणी काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे. आज आम्ही तहसीलदार ऑफिसला तहसीलदार अधिकारी यांच्याकडे निवेदन दिलेलं आहे की आज दिवाळीसारखा मोठा सण असताना सुद्धा आजतागायत रेशन दुकानावर धान्य पोच झालेलं नाही आणि ह्या धान्य पोच न झाल्यामुळे सामान्य माणसाची प्रचंड हालत होत आहे की त्यांना ओढाताण होत आहे की का नाही धान्य मिळत आहे. तर त्याच्यामुळे आम्ही ह्यांना निवेदन दिलेलं आहे. त्याच्यामध्ये त्या शिधा जे वाटप जे आहे 24 तारखेपासून ह्यांनी डिक्लेअर केलेलं आहे आणि आनंदाचा शिधा पण तो आजतागायत तो पोच झालेला नाही. मग ही गोष्ट कशामुळे होते आहे ह्यांनी आम्हाला क्लिअर करावं की का कशासाठी होत आहे. त्याचबरोबर दर महिन्याला थंब एखाद्या व्यक्तीला नसेल तर त्याला धान्य मिळत नाही. मग हे नामुष्की काय येते, मग त्याच्यासाठी तुम्ही काही उपाययोजना केल्या आहेत का? तर हे सगळ्या गोष्टीचा निवारणा करावी अशी आम्ही काँग्रेसतर्फे मागणी केलेली आहे आणि ह्यापुढे सुद्धा आमची ही मागणी करत राहणार आहोत. पण लवकरात लवकर धान्य दिवाळी तर चालू झाली, दिवाळीच्या आधी धान्य पोच होईल. रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत वाशीच्या निवडणुकीकरता शिवसेना, ठाकरे गट, शेतकरी कामगार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्या माध्यमातून इंडिया आघाडीचे संदेश ठाकूर यांची सरपंचपदी निवड झाली. भाजप तालुका अध्यक्षांचे वर्चस्व असणाऱ्या वाशी ग्रामपंचायतमध्ये पंचायत निवडणुकीत इंडिया आघाडीच्या संदेश ठाकूर यांनी भाजपचे उमेदवार अशोक यांचा पराभव केला असून श्रीकांत पाटील यांच्या सत्तेला जोरदार धक्का पोहोचवला. वाशीचा मतदार राजा इंडिया आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला असल्यानं विजयाची नांदी असल्याचं मत सरपंच पदाचे उमेदवार संदेश ठाकूर यांनी दिले. त्या निवडणुकीमध्ये आम्ही महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवलेली आहे. त्या महाविकास आघाडीमध्ये घटक पक्ष म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना गट, शेतकरी कामगार पक्ष आणि राष्ट्रवादी शरद पवार गट असे 3 घटक पक्षांना मिळून आम्ही महाविकास आघाडी तयार केलेली आणि त्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही या निवडणुकीला सामोरे गेलो आणि त्या इलेक्शनच्या दृष्टिकोनातून सामोरे जाताना आम्हाला सरपंच पदासहित एकूण 7 जागा आम्हाला मिळवता आल्या आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या महत्त्वाच्या मोठ्या पक्षाच्या आणि सगळ्यात मोठी बाब म्हणजे ओढांगी गावातील खूप मोठा भारतीय जनता पार्टीचा पुढारी जे होते त्यांना त्यांच्या ग्रामपंचायती स्वतःची राखता आली नाहीये आणि त्यांच्या ग्रामपंचायत राखत न करता त्याला फक्त आतापर्यंत 3 ग्रामपंचायत सदस्य निवडून आणता आले. कारण त्याच्यात चौथा जो आहे तो अपक्ष म्हणून आहे. हेच सांगण्याचा दृष्टिकोन आहे. पेण तालुक्यातील सर्वात श्रीमंत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वडखळ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत श्री क्षेत्रेश्वर जनमत विकास आघाडीच्या माध्यमातून
थेट सरपंच शिवानी म्हात्रे यांना जनतेचा वाढता पाठिंबा असून येणाऱ्या काळात आघाडीच्या माध्यमातून वडखळचा विकास साधणार असल्याचं भाजपचे युवा नेते आणि सदस्यपदाचे उमेदवार योगेश पाटील यांनी बोलून दाखवले। निलेश म्हात्रे आणि योगेश पाटील या मुत्सद्दी आणि धुरंधर व्यक्तींनी राजेश मोकल यांच्या सत्तेला सुरुंग लावला। राजेश मोकल यांच्या सुविद्य पत्नी पूजा मोकल यांचा 1242 मतांनी शिवानी म्हात्रे यांनी पराभव केला, तर राजेश मोकल हे स्वतः प्रभाग क्रमांक 5 मधून निवडणूक लढवत होते। या प्रभागात देखील राजेश मोकल यांचा 342 मतांनी महेंद्र पाटील यांनी पराभव केला। एकंदरीतच वडखळ येथील राजेश मोकल यांची सत्ता संपुष्टात आली। श्री क्षेत्रेश्वर जनमत विकास आघाडीच्या वतीनं विजय मिरवणूक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। असतं महिलांचा मूल आणि महत्त्वाचा कारण म्हणजे पाणी आणि रोजगार। तर मी आधीच्या भाषणात पण बोललेले आहे की मी पाणी हा मी पहिले आणून देईल आणि तेच मी यांना सांगितलेलं आहे की आपण पाणी आणण्याचा पहिला काम आपण या गावात नेक काम आपण पहिल्यांदा करायचं आहे। आणि त्याचप्रमाणे जे कोणी सुशिक्षित बांधव जे माझे घरात बसलेले आहेत त्यांना आम्ही JSW मध्ये प्राधान्य देण्याचा नक्की प्रयत्न करू। आणि इथे जमलेले माझे बंधू सगळे भाऊ कोण वरिष्ठ मंडळी सगळ्यांना मी धन्यवाद बोलते की तुम्ही मला भरघोस मतांनी विजयी करून आम्हाला विजयी केलेला आहात, त्यासाठी मी तुम्हाला खूप धन्यवाद करतो। प्रथमतः मी वडखळ गावातील सर्व मतदारांचे आभार मानतो की आपण जो आमच्यावर विश्वास ठेवला क्षेत्रेश्वर जनमत विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांवरती, त्याबद्दल त्यांचे मी अतिशय ऋणी आहे। खरं सांगायचं झालं की वडखळ ग्रामपंचायतीची कारकीर्द मी 1995 पासून प्रभाग क्रमांक 5चा उमेदवार म्हणून सातत्याने आजपर्यंत प्रभाग क्रमांकाच्या सर्व मतदारबंधूंनी मला अतिशय विश्वासाने मला मतदान करतात। या प्रभागात विधानसभा, लोकसभा, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत या वडखळ ग्रामपंचायती मताधिक्य देणारा हा एकमेव प्रभाग आहे। या प्रभागात आजही मला 722 मतं मिळाली। 1116 मतांचा हा प्रभाग आहे। या प्रभागात 961 मतदान झाला होता आणि या प्रभागातून सरपंच उमेदवारांना यापूर्वी जे माजी सरपंच होते त्यांनाही आजच्या ग्रामपंचायत याच प्रभागातून दिले होते। मी तर सांगतो ज्या वेळी निवडणूक स्वर्गीय मनुष्य मोकल पासून ते अद्यापपर्यंत जी निवडणूक झाली त्या ग्रामपंचायत निवडणुकीत जर जास्त मतदान देणारा जे बाले किल्ला असेल तर प्रभाग क्रमांक 5 आणि आजही या प्रभागातील मतदारांनी दाखवून दिलं की या प्रभागात जो लीड मिळतो तो कुठल्याच प्रभागात मिळत नाही। तो आजही इथे सरपंचांना जो 750 मतांचा मताधिक्य झालेला आहे आणि गेल्या कित्येक दिवस या प्रभागातून लढेल, या प्रभागातून मी मताधिक्य घेईल। जी मुरगुबी होती माजी सरपंच राजेश मोकलना या प्रभागातील उमेदवारांनी, माझा मित्र महेंद्र पाटील ते माझ्यासमोर उभे होते, परंतु ते वेळ काढून ते महेंद्र पाटील यांच्याकडे गेले आणि स्वतःला मातब्बार समजणारे माजी सरपंच यांना जवळजवळ 300 मतांनी पराभूत या इथल्या मतदारांनी केलेला आहे। या प्रभागाचा मी अतिशय ऋणी आहे। हा प्रभाग हा खूप भौगोलिक परिस्थितीने आदिवासीवाडी, इंद्रनगर, गावठाण, लाल डोंगर आणि बाबदेवाडी, कटार डोंगरी असा विभागलेला आहे। परंतु इथल्या प्रभागातील मतदारांचा योगेश पाटीलच्या कुटुंबावरती सातत्याने प्रेम राहिलेला आहे। याबद्दल मी त्यांचे खरंच ऋण व्यक्त करतो आणि मला माझी चर्चा असतो। रायगड जिल्ह्यातील पेणमधील दुष्मी ग्रामपंचायतमध्ये मागील 5 वर्षात विकास कामांच्या नावानं भ्रष्टाचार करणाऱ्यांना जनतेनं घरी बसवलंय। जनतेने परिवर्तन आघाडीला मताधिक्य देऊन निवडून दिलंय। त्या विश्वासाला आम्ही तडा जाऊ देणार नाही। गावचा विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू, असं नेत्रा घरत यांनी बोलताना सांगितलं। भाजप, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस, मनसे, RP आणि मित्र पक्ष पुरस्कृत परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून ग्रुप ग्रामपंचायत दुष्मी सार्वत्रिक निवडणूक लढवण्यात आली असून विजयी झालेल्या उमेदवारांची ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली। माझा हा विजय हा माझा एकटीचा नसून सगळ्यांचा आहे, कारण का हा माझा एकट्याचं काम नाही आहे, पूर्ण जनतेने सहकार्य केलंय म्हणून हा विजय मिळाला आहे। त्याच्यामुळे मी सगळ्यांचा आभार मानेन याबद्दल, कारण का मी ज्या ठिकाणी आता सरपंच पदावर राहिलेले आहे ते सगळ्यांचे सहकार्य आणि सगळ्यांचा पाठिंबा आहे म्हणून हे यश मला मिळालं आहे। त्यामुळे मी सगळ्यांचे याबद्दल आभार मानेन। विकास कामाचा आराखडा खूपच आहे, ते आपण पूर्ण नंतर नुसती घोषणा करण्यापेक्षा प्रत्यक्षात अवलंबन आणू हे मी जनतेला सांगेन। आज काल रिझल्ट झाला ग्रामपंचायत दुष्मीचा आणि आम्हाला जनतेने
म्हणजे जे विरोधकांना असं वाटत होतं की आम्ही हारणार, 1 नंबरमध्ये आम्ही एवढी लीड देणार तुमच्यावरती, 2 नंबरमध्ये पण आम्ही हे करणार, असं होतं हेराफेरी. जेव्हा आम्ही प्रत्यक्ष काल मतमोजणीला बसलो आणि जेव्हा आमच्यावरती प्रभाग क्रमांक 1ची पेटी फुटली, 186 आम्हाला मतं तिथे मिळाली आणि 2 नंबरची पेटी 527 मतं, आणि मी तिथेच म्हणालो की आमचा विजय निश्चित. आणि निश्चित तर काय, 3-4 मध्येच भरघोस आणि ना भूतो ना भविष्य असा आम्हाला हा विजय मिळाला. 800च्या फरकाने सदस्य आमच्या सरपंच जिंकलेले आहेत आणि सदस्य तर डबलच्या मताने जिंकलेत. आणि ह्यामुळे मी लोकांना धन्यवाद, म्हणजे माझ्या मतदारसंघातली ग्रामस्थांना धन्यवाद देईन की त्यांनी भरभरून आम्हाला यश दिले आणि ह्या यशाच्या वाटेकरी सर्व ग्रामस्थ आहेत आणि हा विजय आमचा ग्रामस्थांना समर्पित करतो. लांजा तालुक्यातील शाळा कुवे नंबर 1 येथे आगळी वेगळी दिवाळी साजरी करण्यात आली. मुख्याध्यापिका पावसकर, पदवीधर शिक्षिका वारंग, सहकारी शिक्षिका गुरव आणि सुर्वे तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष खानविलकर सदस्य या सर्वांच्या उत्तम नियोजनातून दिवाळी साजरी करण्यात आली. कार्यानुभव अंतर्गत उपक्रमातून अन्न, वस्त्र, निवारा या उत्पादक घटकातून विविध आकाशकंदील तसेच टाकाऊतून टिकाऊ वस्तूंचा, पानाफुलांचा वापर करून आकर्षक भेटकार्ड निर्मिती आणि गणेशोत्सवाच्या मातीपासून प्रत्यक्ष पणत्या बनवणे, रंगवणे हा उपक्रम घेण्यात आला. शालेय पोषण आहारातून पौष्टिकत्व देणारे मुगाचे लाडू प्रत्यक्ष 6वी आणि 7वीच्या मुलींनी तयार करण्याचा अनुभव घेतला. त्यानंतर रांगोळी आणि पणत्या लावून फटाके फोडून भाऊबीज सारखा उपक्रम घेऊन मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी करण्यात आली. यावेळी सर्व महिला, पालकवर्ग आणि ग्रामस्थ यांनी हा सर्वांचा आनंद घेतला. भारत सुंदर भारत या उपक्रमाअंतर्गत आम्ही गणेश विसर्जनच्या वेळी हार, अगरबत्तींचे खोके, माती गोळा करून पणत्या तयार केल्या. आम्ही टाकाऊ व टिकाऊपासून आकाशकंदील बनवला आहे. इयत्ता 5वी ते 7वी या मुलांनी कार्यानुभव अंतर्गत आकाशकंदील बनवला आहे. टाकाऊपासून टिकाऊ या वस्तू बनवल्या आहेत. अंतर्गत आम्ही ही भेटकार्ड तयार केली आहेत. पाना फुलांपासून व गणपतीच्या हारांपासून सुद्धा केलेली आहेत. आणि व्हॉट्सअपवरील फॉरवर्ड मेसेजपेक्षा सुद्धा ही भेटकार्ड हस्तकलेपासून तयार केली आहेत आणि ही मक्याच्या पानापासून फुलं तयार करण्यात आली आहेत. यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बुलेटिनसह. तोपर्यंत तुम्ही कुठे जाऊ नका. पाहत राहा फक्त माझे कोकण.